आपल्यासोबत आमदार संजय गायकवाड आहेत सर। आज खानावळीतील म्हणजे कालचा प्रकार आहे, खानावळीतील एका कर्मचाऱ्याला तुम्ही मारहाण केली, नेमकं काय प्रकरण होतं? कर्मचाऱ्याने मॅनेजरला मारलं। नेमकं काय झालं होतं? आता मला जहरीलं जेवण त्यांनी दिलं, त्याच्यामुळे ती रिएक्शन होती। नेमकं काय जेवायला मागवलं होतं? मी वरण भात पोळी। पण हे मारणं योग्य वाटलं आपल्याला? मला वाटतं माझे सगळे प्रयत्न संपले होते, हा शेवटचा प्रयत्न होता। पण सर काय नेमकं जेवण आपण आणलंय का? आपण दाखवू शकता का काय? पण ज्या पद्धतीने ही मारहाण करण्यात आली, अमानुष मारहाण सांगण्यात येते, आपलं ह्या संदर्भात काय स्पष्टीकरण असणार आहे? आपण जे केलेलं कृत्य आहे त्याला आपण योग्यच मानत आहात की कुठेतरी आपल्याला वाटतं की चुकीचं आहे? मी केलेला माझ्यासाठी तर हा जस्टिस आहे। आपल्या बरोबर शिवसेनेचे या संदर्भात अधिक संवाद आपण कोणाशी, मुख्यमंत्र्यांची उपमुख्यमंत्र्यांची साधणार आहात का? मी विधानसभा अध्यक्ष समोर पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशन करतात, त्यांनी परवानगी दिली तर हा मुद्दा मांडणार। संजय सर जर आपण पाहिलं, मराठी अमराठी वाद जो आहे तो कुठेतरी पेटत चालला आणि त्यामध्येच ही मारहाण झाली, कुठेतरी वाद चिघळू शकतो ह्याची भीती आहे? मी ज्यांना मारायला, ज्यांना मी हा जा विचारला, त्यांच्या कपाळावर काही मराठी अमराठी लिहिलेलं नव्हतं, ते चुकलेत, त्यांना उत्तर भेटलं। नक्कीच आपल्यासोबत आमदार संजय गायकवाड होते। कालच त्यांच्या माध्यमातून एका खानावळीतील म्हणजेच आमदार निवासचं जी खानावळ आहे त्या खानावळीत काम करणाऱ्या मॅनेजरला कुठेतरी सांगण्यात आलं होतं कर्मचाऱ्याला मारहाण झाली, परंतु त्यांनी स्पष्टीकरण दिलंय तिथे जो काम करत होता मॅनेजर त्याच्यावरती जे येते त्यांनी हात उभारलेला आहे। नेमकं त्याचं प्रकरण असं होतं की त्यांनी जेवायला मागितलं आणि ते जेवण त्यांना कुठेतरी शिळं दिलं आणि नासकं जेवण होतं आणि त्याचमुळे त्यांच्या कुठेतरी जीवाला याचा धोका बसू शकत होता, त्यामुळे ही मारहाण जी आहे ती करण्यात आलेली आहे। मुंबईहून मी आदित्य जाधव, कॅमेरामॅन हर्ष कांबळे सोबत, तुम्ही पाहतात लोकमत।